नमस्कार. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आपण सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आहे. प्रिसिजन गप्पाच्या या 16व्या पर्वामध्ये आजचा पहिला दिवस आपण आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा करतो आहोत. आजची सुरुवात थोडीशी वेगळी वाटते असेल तुम्हाला. जे दरवर्षी येतात त्यांना हा फरक नक्कीच जाणवला असेल. त्याचं कारणही असं आहे कारण आज एका नाटकाने आपण सुरुवात करणार आहोत. सतीश आळेकर सरांचं तब्बल 22 वर्षानंतर प्रायोगिक रंगभूमीवरती हे नाटक आलेलं ठकेशी संवाद. त्या नाटकाने आपण आजच्या या गप्पाची सुरुवात करणार आहोत. 90 मिनिटाच्या नाटकानंतर प्रयोगानंतर सर्व कलाकार, आळेकर सर आणि या नाटकाचे दिग्दर्शक अनुपम बर्वे या सर्वांची मुलाखत मिलिंद कुलकर्णी घेणार आहेत. या सगळ्या प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी आज जेव्हा प्रवेशद्वारापाशी नेहमीप्रमाणे यतीन शहा सर आणि डॉक्टर सुहासिनी शहा मॅडम हे दोघं थांबलेले असता अनेकांनी त्यांना चौकशी केली की करण सर दिसत नाहीत, आज मयुरा मॅडम दिसत नाहीत. बऱ्याच जणांनी मलाही चौकशी केली आणि खरं म्हणजे एक आनंदाची बातमी तुम्हा सर्वांशी शेअर करण्यासाठी त्याच संदर्भातली मी डॉक्टर सुहासिनी शहा मॅडम यांना विनंती करेन, कृपया आपण मंचावरती यावं आणि ही आनंदाची बातमी आपणा सर्वांना शेअर करावी. थँक्यू माधव. नमस्कार सगळ्यांनाच. आज करण आणि मयुराची अनुपस्थिती खूप जाणवली आणि मुद्दाम मी अगदी 2च मिनिटं घेणार आहे ही एक खूप अभिमानाची आणि आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांशी शेअर करण्यासाठी. करण आणि मयुरा दोघांनीही BE मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पर्डू युनिव्हर्सिटीतनं घेतली अमेरिकेतल्या. आणि अमेरिकेतली ही पर्डू युनिव्हर्सिटी इंजिनिअरिंग स्टडीजसाठी जगभर खूप नामांकित आहे, अग्रगण्य युनिव्हर्सिटी आहे. 1874 साली स्थापन झालेली आहे या युनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरिंग स्कूलला 150 वर्ष यावर्षी पूर्ण झाली आणि त्यासाठी त्यांनी एक वेगळा पुरस्कार ठरवला, 38/38. तर ह्याचा अर्थ असा की 38 वर्ष किंवा त्या खालील वयाची मुलं ज्यांनी पर्डूमधून आपलं इंजिनिअरिंग केलेलं आहे अशातल्या 38 स्टुडंट्सना त्यांनी हा अवॉर्ड द्यायचा ठरवला. आणि 38च्या खालची म्हणजे साधारण मागच्या 15-16 वर्षात पर्डूमधून ग्रॅज्युएट झालेल्या 80,000 जणांमधून 38 जणं त्यांनी निवडली. आणि 38 हा आकडा अशासाठी की नील आर्मस्ट्रॉंग हे पर्डूचे विद्यार्थी होते आणि त्यांनी 38व्या वर्षी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, म्हणून हा 38/38 हा अवॉर्ड. आणि आनंदाची बातमी आणि अभिमानाची अशी की करण आणि मयुरा दोघांनाही आपापल्या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी हे 38/38 अवॉर्ड काल संध्याकाळी पर्डू युनिव्हर्सिटीत मिळालं. थँक्यू व्हेरी मच. करण आणि मयुराचं खूप खूप अभिनंदन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. केवळ प्रिसिजनसाठी नाही तर संपूर्ण सोलापूरकरांसाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. इथून बाजूला सरकण्यापूर्वी एक नम्र विनंती सगळ्यांना करतो आहे, कृपया हा नाटकाचा प्रयोग असल्यामुळं आपापले मोबाईल सायलेंट मोडवरती ठेवा किंवा स्विच ऑफ करून ठेवा, म्हणजे मग त्याचा इतरांना त्रास होणार नाही. त्यामुळे सुरुवातीला पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करून पुढची सारी सूत्र नाटकाचे दिग्दर्शक अनुपम बर्वे आणि त्यांच्या टीमकडे सुपूर्द करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जो करना है गठन तन मन ये करेंगे समर्पण. उच्च लक्ष्य जो करना है गठन तन मन ये करेंगे समर्पण. प्रिसिजन के माध्यम से ले ये शपथ सवारेंगे हम ये वतन. प्रिसिजन के माध्यम से ले ये शपथ सवारेंगे हम ये वतन. संघ भावना हो हमारी नीति,
आदर रखे हम सबके प्रति, संग भावना हो हमारी नीति। आदर रखे हम सबके प्रति, नवनिर्मिति की कामना धरे, बदलते युगों से भी हो गए परे। नवनिर्मिति की कामना धरे, बदलते युगों से भी हो गए परे। ऊंचाइयों पर रहेंगे सदा, सादगी को करके जतन। किसी जन के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। किसी जन के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बिलकुल वेळ न घालवता आजच्या सर्व पाहुण्यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. या नाटकाचे लेखक आणि आजचे प्रमुख पाहुणे माननीय सतीशजी आळेकर सर, नाटकाचे दिग्दर्शक अनुपमजी बर्वे, आजचे मुलाखतकार मिलिंद कुलकर्णी, या सर्वांना सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करावं अशी विनंती माननीय डॉक्टर सुहासिनी शहा मॅडम, रवींद्रजी जोशी सर, यतीन शहा सर यांना करतो आहे. आणि आजच्या नाटकातील दोन प्रमुख कलाकार, दोघांनाही सूरज जोशी आणि गिरिजा ओक या दोघांनाही मंचावरती येण्याची विनंती करतोय. जोरदार टाळ्याने आपण सर्वांचंच मनपूर्वक स्वागत करूयात. मित्र, प्रिसिजन गप्पाच्या या 16व्या पर्वातलं आजचा पहिलाच दिवस असल्यामुळं आजच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण उद्घाटन करूयात. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथमेश्वरा गणदेश्वरा चिन्तामणि परमेश्वरा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथमेश्वरा गणदेश्वरा चिन्तामणि परमेश्वरा. गणनाथ सुरमणि गणपती गणनाथ. आपण सर्वजण हा क्षण जोरदार टाळ्याने साजरा करूयात. मी डॉक्टर सुहासिनी शहा मॅडम यांना विनंती करेन की आजचे प्रमुख पाहुणे माननीय सतीशजी आळेकर यांचा सन्मान आपण करावा, होण्याची विनंती करतोय. मी माननीय रवींद्र जोशी यांना विनंती करेन की आपण मिलिंद कुलकर्णी यांचा सन्मान करावा. मित्र हो, बिलकुल वेळ न घालवता पण या नाटकाच्या आधीच्या नाटकाच्या नंतरची सगळीच मनोभूमिका आणि एकूण वातावरण हे सगळं आपण ऐकायला उत्सुक आहोत. मी आजचे मुलाखतकार मिलिंदजी कुलकर्णी यांना ही सर्व सूत्र सुपूर्त करतो. धन्यवाद. नमस्कार. प्रिसिजन गप्पांच्या 16व्या पर्वामध्ये या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत.
वैचारिक नाटकाला इतक्या संख्येने लोक येणं म्हणजे चांगल्या समाजाचं प्रमुख लक्षण आहे. आपल्याकडे एकीकडे प्रशांत दामलेचा हाऊसफुल बोर्ड मिरवत असतो. सही रे सहीवाला भरत जाधव पुन्हा एकदा नव्याने मोरूची मावशी करतो. भारत पाकिस्तान मॅचच्या दिवशी सुद्धा दिमाखानी हाऊसफुल बोर्ड मिरवणारे हे दोन आपले लाडके नट आहेत. दुसरीकडे चंद्रकांत कुलकर्णी प्रायोगिकचा आशय आणि व्यावसायिक गर्दी एक वेगळं कॉम्बिनेशन. आणि तिसरीकडे आमचे आळेकर सर निखळ प्रायोगिक रंगभूमीच्या आधुनिक परंपरेचे एक प्रचंड मोठे पाईक. खूप मनपूर्वक स्वागत. अनेकदा दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन असतील, परेश रावल, अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह यांच्याकडनं ऐकलेलं आहे की त्यांना मराठी रंगभूमीबद्दल प्रचंड कुतूहल आहे, अप्रूप आहे, अभिमान आहे. त्यांना खूप कौतुक वाटतं की मराठी रसिक नाटकाला एखाद्या लग्नाला जावं तसं नटून थटून जातात, आनंद घेतात. कारण आपली परंपरा आहे, संगीत नाटकाची आहे. अगदी विष्णुदास भाव्यांपासून ते मग अभिषेकी बुवांपर्यंत म्हणता येईल. पण आधुनिक रंगभूमीला घडवणारे जे लेखक आहेत त्याच्यामध्ये जयवंत दळवी, वसंत कानेटकर, महेश एलकुंचवार, रत्नाकर मतकरी या सगळ्यामधले आदरणीय सतीश आळेकर सर. ठकीशी संवादचा 23वा प्रयोग आहे. उत्तरोत्तर या नाटकाचे अजून प्रयोग व्हावेत. जोरदार टाळ्यांनी आपण शुभेच्छा देऊ. सुव्रत जोशी आणि गिरिजाला 9पर्यंतच वेळ आहे, कारण त्यांना रेल्वे पकडायची आहे, ट्रेन पकडायची आहे पुढच्या कामासाठी. म्हणून मी सुव्रतकडे थेट येतो. अनेक तरुण नटांनी म्हाताऱ्या व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत. इथे फक्त वृद्ध साकारायचा नाही तर पिढ्यांचं अंतर आहे. गडकरी, नाट्यछटाकार दिवाकर अशी सगळी भाषा आत्मसात करायची आहे. तर कॅरेक्टरची देहबोली नाही तर त्या काळाची देहबोली आत्मसात करायची होती. तू काय तयारी केलीस? धन्यवाद. एकतर तुमच्या इतक्या अत्युत्कृष्ट प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. सोलापूरला मी माझं अमर फोटो स्टुडिओ नावाचं नाटक घेऊन आलो होतो. त्याच्याही अतिशय सुंदर स्मृती होत्या. आणि किती हे म्हणाले तसं किती रसिकजन आणि जेव्हा प्रेक्षक चांगला ऐकत असतो नाटक तेव्हा आम्हालाही शब्दाचे नवे अर्थ उमजत असतात. आणि तसा पुनःप्रत्यय आज आला, त्याबद्दल मनापासून तुमचे सर्वप्रथम आभार. प्रेक्षकात बसलेल्या सर्वांचे. शब्दांविषयी बोलताना मला हे नक्की सांगावं असं वाटतं की आळेकर सरांची शैली ही फार त्या अर्थाने इतर कुठल्याही नाटककाराची शैली जशी असावी त्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्या नाटकातला वृद्ध हा त्या अर्थाने वास्तव आभासी किंवा वास्तववादी शैलीत, म्हणजे आता काही मला नटसम्राट वगैरे अशा पद्धतीचा तो करायचा नव्हता. तर त्यांना अभिप्रेत असलेला वृद्ध हे मला असं वाटतं की मग ते नाटकाविषयी एक फार चांगली व्याख्या करतात आणि ते असं म्हणाले. आणि त्यातून मला असं वाटतं की मला गडकरी मास्तरांनी दिलेल्या हिंटवरून जसं ओळखलं तसं आळेकर मास्तरांनी दिलेल्या हिंटवरून मी ओळखलं की यातला वृद्ध कसा साकारायचा आहे. ती हिंट अशी होती की ते म्हणाले की नाटक म्हणजे मोठ्या माणसांची भातुकली असते. तर म्हणजे एका अर्थाने तो लुटूपुटूचा खेळ असतो, पण तो तितक्याच निष्ठेने आणि तितक्याच समोर असून करायचा असतो. त्यामुळे त्यातला म्हातारा, तुम्ही म्हणालात तसं, त्यातली देहबोली किंवा हा भाग त्यातला फार छोटा होता. तुम्ही म्हणालात तसं त्यात एक जो पूर्ण इतिहास आपल्याला सांगितला जातो आहे. आणि मुळात मला त्यातलं सगळ्यात मोठं त्या वृद्धाचं जो कळीचा आत्मा वाटतो तो मला असं वाटतं की आमची पिढी ज्या पद्धतीने तंत्रज्ञान नावाच्या गोष्टीशी भिडते त्यापेक्षा फार वेगळ्या पद्धतीने ही पिढी भिडत असते. आणि त्यातला एकूटवाणेपणा, एकलकोंडेपणा आणि तंत्रज्ञान हे एकाच वेळी त्यांच्या आयुष्यात एकत्र नांदत असतं. आणि तो एकूटवाणेपणा, कोंडेपणा जो आम्हाला त्या अर्थाने आमच्या पिढीला, मला तरी अजून त्या अर्थाने अनुभवलेला नाही आहे, तर तो पकडणं हा मला त्यातला सगळ्यात प्रमुख गाभा वाटला.
आणि क्रमांक 2 आळेकर सरांची स्वतःची अशी भाषिक बोलण्याची शैली आहे. आणि याआधी म्हणजे अगदी मी आता थोडे याचे प्रयोग झालेत आणि बरा प्रतिसाद मिळतोय म्हणून मी हे धाडस करतोय. पहिल्या प्रयोगाच्या आधी मी हे केलं नसतं. पण आळेकर सरांचं नाटक जेव्हा जेव्हा त्यांच्या इमिजिएट सर्कलमधल्या लोकांनी सोडून जेव्हा जेव्हा केलंय, जर त्यांच्या लिखाणाची शैली पकडता आली नाही, त्यातला नाद पकडता आला नाही, कारण त्यातले अन्वयार्थ, त्यातले शब्दार्थ आणि त्याचा नाद या तिन्ही गोष्टी एकत्र आहेत, ते जर तुम्हाला पकडता आलं नाही तर चांगल्यापैकी गल्लत झालेली मी अनेक नटांची पाहिलेली आहे. तर दुसरा त्यातला कळीचा मुद्दा तो होता. आणि त्यांचं कुठल्याही पद्धतीने अनुकरण न करता किंवा इमिटेशन न करता किंवा त्याची एक काय म्हणतात त्याला ब्लर्ड झेरॉक्स कॉपी न काढता स्वतःचं ते शब्द कसे करून घेता येईल, ती शैली, तो नाद कसा करून स्वतःचा घेता येईल, यातून तो वृद्ध तयार झाला आहे. आपल्याला वृद्ध करायचं आहे अशी सुरुवात नाही झालेली, त्याचं वृद्धत्व हा एक भाग आहे त्या पूर्ण पात्राचा. वा वा. गिरिजा, मला तुझ्याकडे यायचं एक उत्सुकता आहे. प्रत्येकाचं एक पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असतं. सरांची पण एक तिरकस शैली आहे, भाष्य करण्याची पद्धत आहे, आत्ता सुव्रत म्हटला तसं. तर तुझं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग काय आहे या नाटकाबद्दल, आणि मग भूमिकेकडे तू कसं बघितलंस? कारण अनेक गोष्टींवर याच्यावर भाष्य केलेलं आहे. मला वाटतं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग, स्टँड किंवा मी स्वतःला कुठे आयडेंटिफाय करते, आयडिओलॉजी कुठली मला जास्त योग्य वाटते, यापेक्षा जास्त मला असं वाटतं की आत्ताच्या पॉलिटिकल सोशल वातावरणात आपल्याकडनं कुठल्याही प्रकारचा स्टँड घेण्याची किंवा न घेण्याची मुभाच हिरावून घेतली गेली आहे. त्यामुळे बऱ्याचदा एखाद्या गोष्टीबद्दल एखादं मत आपण व्यक्त केलं किंवा स्टँड घेतला तर 10 लोक त्याबद्दल वाईट, 10 लोक चांगलं बोलतातच. घेतला नाही तरी 10 लोक वाईट, 10 लोक चांगलं बोलतातच. तर ही जी कोंडी तयार झाली आहे ना, ही जी एक विचित्र अवस्था तयार झाली आहे, त्यापासून कलाकाराने वेगळं व्हायचं का नाही व्हायचं, त्याची जी भूमिका आहे तीच त्याच्या कामात जेव्हा झिरपते तेव्हा खेळ रंगतो, हे खरं का आपली भूमिका पूर्णपणे बाजूला ठेवून आपण नट म्हणून हा खेळ रंगवायचा, हे खरं? हे सगळे प्रश्न मला पडतात, माझ्या पिढीतल्या सगळ्या नटांना पडत असतील आणि पुढे पडत जाणार आहेत, कारण वातावरणच असं बदलत चाललंय. मी आणि अनुपम मध्ये एकदा गप्पा मारत होतो, नाटकाबद्दल बोलत असताना त्याची पॉलिटिकल आयडिओलॉजी, त्याचा पॉलिटिकल स्टँड, त्याचं सोशो पॉलिटिक कॉमेंट्री याबद्दल जितकी चर्चा केली जाते तितकी त्या नाटकाच्या डिझाईनबद्दल केली जात नाही. आम्ही हे एलिमेंट्स का वापरले असतील, अशी प्रकाश योजना का केली आहे, या माध्यमाबद्दल फारशी चर्चा क्राफ्ट म्हणून केली जात नाही. पण प्रत्येकच संहितेचा ची पहिली ॲनालिसिस ही स्टँड कुठला घेते इथनं सुरू होते. तर हे मला माहीत नाही, माझं याच्याबद्दल अजून मत तयार झालं नाही आहे, कारण मी लहानही आहे वयाने खूप, अजून बरंच आयुष्य जगायचं आहे, बऱ्याच पॉलिटिकल उलाढाली बघायच्या आहेत. तर मला तरी अजून ह्याच्याबद्दल क्लिअर बघायचं तुला हे मला म्हणजे बघाव्या तयारी आहे मनाची. महाराष्ट्र इज नॉट फॉर द फेंट हार्टेड. तर मला अजून ह्याचं उत्तर सापडतंय की ह्याला मी नक्की ह्याच्याकडे कसं बघावं, ह्याला कलेपासनं वेगळं ठेवावं, नाही ठेवावं, काय करावं, याबद्दल मी अजून विचार करते आणि ह्याचं उत्तर शोधते. सुव्रत आणि गिरिजा दोघांनाही प्रश्न आहे. तुम्ही व्यावसायिक नाटकसुद्धा करता, चित्रपटसुद्धा केलेले आहेत. प्रायोगिक आपल्याकडे म्हटलं जातं की मग हे प्रायोगिक रंगभूमीवरती काम करण्याची प्रेरणा तुमच्याकडे कुठून येते? त्याला द्यावा लागणारा वेळ आणि त्याच्या तुलनेमध्ये मिळणारं मानधन, हीची व्यस्तता आहे. तर ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? मला वाटतंय म्हणजे मला सुव्रतच्या वतीने हे बोलायचं नाही आहे, मी माझं सांगू शकेन. 2-4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे नाटक या माध्यमावर माझं प्रचंड प्रेम आहे. आणि त्यात प्रायोगिक, व्यावसायिक, मोठे ग्रँड म्युझिकल्स असा भेद नसून या माध्यमाचं आकर्षण आहे किंवा प्रेम आहे. आकर्षणापेक्षा मनापासून प्रेम आहे. त्यातून दुसरी गोष्ट अशी आहे, मीही लहानाची मोठी आळेकरांची नाटकं बघत झाले. बेगम बर्वेच्या ओरिजिनल कास्टचा मी प्रयोग पाहिला होता. महानिर्वाण मी अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहिले, त्याचे बरेच व्हर्जन्स मी पाहिलेत. आळेकरांच्या नाटकातली ओरिजिनल कास्ट असणं
हे या जन्मात शक्य होईल असं मला वाटलं नव्हतं. वा. तर ती संधी जेव्हा चालून आली तेव्हा कोणी मूर्खच असेल जो किंवा जी नाही म्हणेल. तर अनुपमनी मला पहिल्यांदा फोन केला तेव्हा नाटक काय आहे, नाटकात काय करायचं आहे काहीही सांगितलं नव्हतं. मी वाचनही ऐकलं नव्हतं. ठकीशी संवाद हे नाटक त्यांनी लिहिलं आहे आणि त्याची वाचनं ते करतायत हे मला माहीत होतं. मला अनुपम म्हणाला आळेकरांचं एक नाटक करायचं आहे, करशील का? तर मी हो म्हटलं. तर नाटकात मी नक्की कोण असणार आहे, मी काय करणार आहे, कधी प्रयोग करायचे आहेत, रिहर्सल कधी, वेळा कशा मॅनेज होतील, शेड्यूल कसं, ह्याचा मी काही गोष्टींच्या बाबतीत ह्याचा विचार नाही करतायत आणि काही गोष्टींच्या बाबतीत ह्याचा विचार करावा लागतो. तर हे ह्या कॅटेगरीतलं काम होतं. आणि तुम्ही म्हणालात मानधनाबद्दल तसं तर आता अगेन मला असं वाटतं की सुरत आणि मी दोघंही आमच्या आयुष्याच्या अशा एका टप्प्यावर आहोत की अशा एखाद्या प्रोजेक्टसाठी वेळ काढणं आम्हाला आता शक्य आहे आणि इतर व्यावसायिक काम सांभाळून हे करता येऊ शकतं. त्यामुळे असं नाही होऊ शकत की फक्त ह्याच प्रकारचं काम करता येईल, कारण आम्हालाही घरं चालवायची आहेत. पण व्यावसायिक काम करत असताना हे करणं मला आवडतंय, जमतंय आणि मी ते करते. आणि तसा खूप सपोर्टिव्ह ग्रुप आहे. आम्ही सगळेच आमचे व्यवसाय सांभाळून बाकीच्या गोष्टी सांभाळून एकत्र येऊन हे नाटक करतो आणि प्रेमापोटी एवढं आपण करतोच असं मला वाटतं. वा वा. गिरीजा जे म्हणाले त्यात एक फक्त मला भर घालावीशी नक्की वाटते की तुमचा नाही पण किंवा या रसिकांचाही असेल असं मला वाटत नाही, पण मोठ्या जनमानसाचा असा समज आहे की सगळ्यात आधी तुम्ही प्रायोगिक नाटक करता, मग तुम्ही व्यावसायिक नाटक करता आणि मग तुम्ही चित्रपट करता. आणि यात एक काहीतरी एक अशी कोणीतरी घालून दिलेली उतरंडे ती माझ्या मनात मात्र नक्की नाही आहे. मला असं वाटतं आळेकर सर असतील किंवा अतुल पेठे हे माझे अजून एक गुरु, जे लोक अत्यंत निष्ठेने आयुष्यभर प्रायोगिक नाटक नावाची गोष्ट करत आलेत, त्यामुळे तो एक संपूर्णपणे स्वतंत्र प्रवाह आहे. ती कुठली तरी खालची पायरी आहे आणि मग व्यावसायिक नाटक ही पुढची पायरी आहे असं मुळातच मला वाटत नाही. त्यामुळे मी चित्रपट केल्यानंतरही किंवा हिंदी वेबसिरीज केल्यानंतरही मी प्रायोगिक नाटकाला काय येतो असा प्रश्नच मुळात मला नक्की पडत नाही. क्रमांक 2, आत्ताच्या काळात मला प्रायोगिक रंगभूमीकडे येण्याचे माझे स्वतःचे 2 हेतू असे आहेत की मुळात जिथे किती प्रेक्षक संख्या, ते लोकांनी किती बघितलं आणि त्यातून आपल्याला किती आर्थिक नफा मिळाला, ही 2च मापदंड आपण कलेला जोडलेली आहेत. आणि त्यात जो सरस ती म्हणजे श्रेष्ठ कला, असा एक काहीतरी भयंकर मोठा गैरसमज फार झपाट्याने पसरू लागला आहे. तर मला मुळात ते व्यक्ती म्हणून अजिबात पटत नाही आणि मला ते सतत तोडावं असं वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की मी कॉन्शियसली इकडे येतो आणि स्वतःलाही हे आठवण करून देतो की कला चांगली कुठली आणि वाईट कुठली याचा हा मापदंड नव्हे, क्रमांक 1. क्रमांक 2, जेव्हा तुम्ही अधिकाधिक व्यावसायिक गोष्टींमध्ये काम करू लागता तेव्हा तिथल्या मर्यादा तुमच्या लक्षात येतात. तिथे नफा ही गोष्ट महत्त्वाची असल्यामुळे तिथे तुम्ही नट म्हणून किंवा एकूणच तो जो संच आहे तो किती पद्धतीने प्रयोगशील असू शकतो यावर एक भयंकर मोठ्या मर्यादा घातल्या जातात. अशा वेळी तुम्हाला जर कलाकार म्हणून स्वतःला तोडून मरोडून काहीतरी नव्याने करून बघायचं असेल तर तशी एक, ज्याला आपण अभयारण्य म्हणावं, कलेचं अभयारण्य, तशी निष्ठेने काही लोकांनी प्रायोगिक रंगभूमी खरोखरच जतन करून ठेवलेली आहे. तर ते अभयारण्य, त्याचा फायदा घेतला पाहिजे, त्या प्रयोगशाळेचा फायदा घेतला पाहिजे. आणि अनेकदा असं झालं आहे की या प्रयोगशाळांमध्ये असे काही प्रयोग केले गेले जे यशस्वी झाले आणि ज्यातूनच कलेच्या क्षितिजावर नव्या शक्यता तयार झाल्यात आणि मग त्या हळूहळू व्यावसायिक रंगभूमीवर आलेल्या आहेत. तर मला असं वाटतं त्यामुळे ही प्रयोगशाळा अबाधित ठेवणं आणि त्याचा मी भाग असणं हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण असतो. आणि ही म्हणाली तसं इट इज, आम्ही कमावतो ते लीजर, जसं आपण आठवडाभर डाएट करून शेवटचं चीट मिल कमावतो. तर ॲक्च्युली दिस इज माय चीट मिल. इथे तर मला सगळ्यात जास्त मजा करायला मिळते. मला उलटं ॲक्च्युली मला व्यावसायिक नाटकात खूप बांधल्यासारखं वाटतं. इथे तुम्ही खरंच जाऊ शकता, कानाकोपऱ्यात इकडे तिकडे करून बघू शकता. ती मुभा मिळत नाही हो व्यावसायिक. आणि सतत व्यावसायिक काम करत राहिल्यानंतर ना मधून मधून हे करणं तो म्हणाला तसं खूप गरजेचं असतं. कारण काय टोक काढत राहणं पेन्सिलीला ते त्याच्यासारखं असतं थोडंसं. मला सुरत आणि गिरिजाचा प्रामाणिकपणा अत्यंत आवडला.
उगाचच रंगभूमी जगवण्यासाठी आम्ही प्रायोगिकला येतो वगैरे असं काही त्यांनी नाही, आम्ही घेऊन कुठं बोललेलं जगवणार आहे? नाही. आम्ही कोण रंगभूमीचं- रंगभूमी आमच्यापेक्षा खूप मोठी आहे. आणि टमटमीत चाललंय रंगभूमीचं, काही कोणी काळजी तू कोण करावी असं काळजी करणार? करेक्ट. नाही. खरंच सांगतोय, इथे हे बघा, हे बघा, याचा एक फोटो काढा. कुठलं काय रंगभूमीचं वाईट चाललंय? इतके अप्रतिम प्रेक्षक आहेत, सर्व वयोगटाचे आहेत. क्या बात. आणि या संख्येने आहेत. आणि मला या कळलंय संख्येने बाहेर आहेत. स्क्रीन बघणारे पण 200-250 आहेत. म्हणजे पुण्यात आम्हाला थिएटर मिळत नाहीये. बॉक्स आणि श्रीराम लागू रंगावकाश हे अक्षरशः 3-3 महिने पुढचं बुक असतं. त्याचवेळी यशवंतराव चव्हाण बालगंधर्वमध्ये तेवढंच चाललंय आणि मुंबईत तुम्ही पाहिलं तर तेवढंच चाललंय. काय मस्त चाललंय. रंगभूमी असं चालतच मला आली तरी आणि वाटतं. चालणारच आहे. मला काय. गिरिजा आणि सुरतकडेच येतो. शेवटचा प्रश्न 9 वाजता त्यांना जायचं आहे. तू आत्ता म्हणालीस की आळेकरांच्या नाटकाची ओरिजिनल कास्टिंग मी असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणजे त्यांची नाटकं बघत लहानाचे मोठे झालो. तर ज्या वेळेला हे आकर्षण संधीत रूपांतरित झालं तेव्हा सुरत तुझी काय भावना होती? तुझी काय भावना होती? जे गिरिजा म्हटली तेच भावना होती अक्षरशः. म्हणजे जेव्हा मी नाटक करायला लागलो तेव्हापासून आणि मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात शिकत होतो तेव्हा सतत 3 ग्रेट्स विषयी आम्ही मराठीतल्या ऐकत असायचो. त्याचा इतिहास आम्ही ऐकायचो. ते म्हणजे एलकुंचवार सर, तेंडुलकर सर आणि आळेकर सर. एलकुंचवार सरांचं अजूनही ते हयात आहेत. दुर्दैवाने तेंडुलकर सर आता हयात नाही आहेत, पण त्यांचंही कुठलं नाटक मला करता आलं नाही. एलकुंचवारांचंही कुठलं करता आलं नाही. आणि सतत एक दृष्टी आमची उघडी असते. म्हणजे जसं इकडे व्यावसायिक ह्याच्यात जसं आम्ही बघत असतो की काय नवी प्रोजेक्ट्स येत आहेत, कुठे आपल्याला घुसता येईल, तसं प्रायोगिकवर पण तेवढंच चालू असतं. म्हणजे तर आळेकर सरांनी नवीन नाटक लिहिलं आहे अशी वार्ता होतीच, पण त्याचं पहिलं वाचन झाल्याच त्यात 75 वर्षाचा वृद्ध असल्यामुळे आमच्या वयोगटातल्या सर्व नटांच्या किंवा माझ्या तरी आशा संपुष्टात आल्या होत्या. पण अपघाताने हे नाटक माझ्याकडे आलं. त्याच्या डिटेल्स काय तुम्ही नंतर काढून घ्या काय होते. पण ते अपघाताने माझ्याकडे आलं आणि प्रतिक्रिया काय असणार, अत्यंत आनंद झाला. सगळं काम बंद करून हे करायचं 1 महिना. आणि अनुपम माझा जुना मित्र आहे त्यामुळे थोडा वशिला पण होता माझा, त्यामुळे असंही आहे. वा वा. धन्यवाद. सुरत आणि Thank you. गिरिजाला एवढा चांगला रसिक आहे तर धन्यवाद. प्रमोशनची संधी सोडत नाही. आमचं वरवरचे वधूवर नावाचं नाटक मी आणि माझी पत्नी सखी गोखले आणि सूरज पारसनीस नावाचा अप्रतिम ॲक्टर आहे, आम्ही तिघं मिळून करतो. आणि व्यावसायिक रंगभूमीवर केलं असलं तरी होमिओपॅथीची गोळी आहे, थोडं औषध पण आहे त्यात आणि गोड आहे गोळी. तर आम्ही प्रयत्न करतो आहे हे घेऊन यायचा. आणि जर काही प्रिसिजनचा एवढा चांगला प्रेक्षक वर्ग बघता मी प्रिसिजनच्या कदाचित आय विल ट्राय टू गेट इन टच विथ यू. जर तशा काही शक्यता असतील तर आम्हाला खूप आवडेल, कारण इतका चांगला रसिक वर्ग आम्हाला मिळणार असेल तर मला तो सोडायचा नाही आहे. तेही बघायला या. धन्यवाद. सुरत आणि गिरिजा दोघांनाही टाळ्यांच्या गजरामध्ये आपण निरोप देऊ. धन्यवाद. आदरणीय सतीश आळेकर सर, 1973च्या मिके आणि मेमसाहेबपासून महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे, शनिवार रविवार, दुसरा सामना, अतिरेकी, पिढीजात इतक्या वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द आहे. 10 भाषांमध्ये अनुवादित झालेली नाटकं आहेत. फुलब्राईट स्कॉलरशिप, वेगवेगळ्या अभ्यासवृत्ती, संगीत नाटक अकादमीचा लेखनासाठीचा पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत आदरणीय सतीश आळेकर सर. सर, मला एक उत्सुकता आहे की आता जसं नाटकामध्ये भाष्य केलं आहे ही राजकीय संस्कृती 1990 नंतर जरा जास्तच ठळकपणे बदलत गेली. आमचं सर्वसामान्यांचं असं झालं आहे की किंवा जनरली असं होतं, अमुक एक पक्षाचा माणूस टी व्हीवर बोलायला लागला की तमुक पक्षाचं म्हणतो नको जाऊ दे, बंद करा. मग त्या पक्षाचा कोणी बडबड करायला लागला की इकडचे म्हणतात बंद करा. तर आम्ही कोणाला डावीकडून तिसरा आवडत नाही, कोणाला उजवीकडून दुसरा आवडत नाही. आम्ही मध्ये बघतो, मध्ये आम्हाला कोणी दिसत नाही. तर तुम्हाला लेखक म्हणून काय दिसतं, कसं बघता तुम्ही याच्याकडे, या आत्ताच्या सिच्युएशनकडे? नमस्कार.
इतका छान प्रतिसाद या थोड्या अशा वेगळ्या वळणाच्या नाटकाला आपण दिल्याबद्दल मनपूर्वक आभार आहे. खरं तर मी खुश आहे आणि काही बोलायला खरं उत्सुक नाही. तरुण पिढीने आत्ता जसे बोलले तसंच हा तर माझा विद्यार्थी ललित कला केंद्रामध्ये शिकलेला, नंतर इंग्लंडला जाऊन शिकून आलेला, त्यांनी बोलावं असं मला वाटतं. कारण असं आहे की मला एकच आनंद आहे की माझ्या वयाच्या 75व्या वर्षी माझ्याकडनं नाटक लिहून झालं. याचाच मला इतका आनंद आहे की ते नाटक लिहून झाल्यानंतर ते कसं केलं, कोणी केलं, कसं ते प्रतिसाद झालं, हा तसा नंतरचा भाग आहे. पण तो माझ्याकडनं काहीतरी लिहून झालं आणि माझा वेळ त्याच्यात चांगला गेला, हा सगळ्यात महत्त्वाचा माझ्या दृष्टीनं भाग होता. याची सुरुवात अशी झाली की मी एकदा दिल्लीला एका कार्यक्रमाला गेलेलो असताना इंडिया इंटरनॅशनल सेंटर IIScला मी उतरलो होतो. तिथं सकाळी मी फिरायला शेजारच्या ट्रॅकवर जात असताना मला असं वाटलं की आपल्या आता या आयुष्याच्या या काळामध्ये काय बोलणार, तर एकटेपणाला खूप वेगवेगळे विचार येतात आणि त्याला काही अर्थ नसतो विचाराच्या काहीतरी आदानप्रदानता. मला एकदम वाटलं की अरे आपल्या कमरेला पूर्वी करगोटा असायचा आणि आता नाही. हा संबंध चालताना माझ्या डोक्यात तो विचार होता की पूर्वी आपल्या कमरेला करगोटा असायचा आणि आता नाही आहे, आणि पण त्याची आठवण राहिली आहे असं मला वाटलं. आणि मी आल्यानंतर काहीतरी 4 ओळी लिहून ठेवल्या की करगोट्याचे आत्मवृत्त, एवढं आलं आणि मी विसरलो ते. म्हणजे ही गोष्ट साधारण 2016-17ची असेल. आणि त्यानंतर आम्ही चंद्रकांत काळे यांच्या संस्थेसाठी आम्ही एक कार्यक्रम करतो, अपरिचित पुलं. मला वाटतं इथेही एक त्याचा प्रयोग झालेला होता. त्याच्या दौऱ्यावर असताना आम्ही प्रवास करत असताना एकदा मला लक्षात आलं की आजूबाजूला खेडेगावं होती आणि लोक असे खेडेगावातले दिसत होते. कोकणातला दौरा होता आमचा आणि मला असं वाटतं की हे सगळे लोक करगोटा घालत असतील आणि करगोट्याच्या विषयी गाणी गात असतील का, असा एक माझ्या मनात विचार आला. आणि त्याच्यानंतर जेव्हा पॅन्डेमिक सुरू झाला तेव्हा सगळं बंद पडलं आणि घरातच आम्ही होतो. आणि नंतर मला लक्षात आलं की हे काय सगळं एक वातावरण बदलत गेलेलं आहे. म्हणजे वातावरण कसं बदलत गेलं याचा मी इंट्रोस्पेक्टिव्हली विचार करत होतो की माझे लहानपण, शाळा, शनिवार पेठेतलं माझं घर, त्याच्या शेजारी असलेलं साधनाचं कार्यालय, पलीकडे असलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय मोतीबाग, नदी क्रॉस करून गेल्यानंतर असायचं काँग्रेस, आणि हे तिन्ही जवळपास होते आमचे सगळे शाळेतले शिक्षक RSSचे. पण मी कधी RSSमध्ये गेलो नाही, माझे वडील कधी RSSमध्ये गेले नाहीत, माझी आई कधी गेली नाहीत, पण माझे काका गेले. प्रत्येकजण माझ्या आसपासचा होता तो गेलेला होता संघात, अनेक ठिकाणी गेले होतात. आणि आम्हाला शाळेतले सगळे शिक्षक माझे संघाचे असतानासुद्धा कधीही त्यांनी मला कधी सांगितल्याचं आठवत नाही की तुम्ही मला संघात या आमच्या. किंबहुना ज्या शिक्षकांनी मला पहिल्यांदा सत्यजित रेंच्या सिनेमाची आठवण करून दिली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिक्षक सदस्य होते, राजाभाऊ लवळेकर. त्यांनी पथेर पांचालीची गोष्ट वर्गात आम्हाला सांगितलेली होती. एवढं खुलं वातावरण होतं आमच्या घरात. काँग्रेसचं वातावरण, वडील समाजवादी होते, माझे मामा काँग्रेसचा, आजोबा काँग्रेसचे होते. पण कधी असे वातावरण कसं सगळं खेळीमेळीचं होतं. तू या बाजूचा, मी त्या बाजूचा, तू इकडचा, तू तिकडचा, असं नव्हतं. मग आता मी जेव्हा पॅन्डेमिकमध्ये विचार करत होतो तेव्हा म्हणलं की हे काय कसं बदलत गेलं. आणि 2014 नंतर एवढं मोठ्या प्रमाणात बदलत कसं गेलं वातावरण आसपासचं. आणि हळूहळू एक फॅब्रिक
सगळा जो आपला कलरफुल फॅब्रिक होता तो हळूहळू एक काळ्या पांढऱ्या रंगात होतोय का काय. आणि जो उदार मतवादपणा होता जो पहिल्यांदा काँग्रेसचा होता, त्याच्यानंतर आलेले सगळे संघाचे लोक होते, त्याच्यानंतर एक BJPचा एक स्तर येऊन गेला. तो बदल काही फारसा जाणवला नाही, पण त्याच्यानंतरचा आलेला जो बदल आहे त्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे असं मला वाटलं. आणि त्या बदलाला माझं काय म्हणणं आहे, मला कुठली बाजू मांडायची असा काहीतरी एक विचार मनामध्ये सुरू होता आणि डोक्यात होतं की आपण कधीतरी करगोडा घालत होतो. आता याला काही लॉजिक नाही, याला काही तर्क नसतो. हे सगळं जेव्हा एकदम मिळून आलं, सगळं विरघळून आलं आणि विरघळून आल्यानंतर हे नाटकात उतरलं. त्याला कुठल्याही पद्धतीची राजाराणीची गोष्ट नाही. पहिल्यापासून शेवटपर्यंत एक गोष्ट, एक पात्र होतं, दुसरं पात्र होतं, असं झालं तसं झालं आणि शेवटी राणी सुखाने नांदायला लागले असं आपल्याकडे जे रेषेत जात असतं असं आपलं आयुष्य नसतं. आपण जेव्हा जगतो तेव्हा आपलं आयुष्य पुढे मागं होत असतं, काळ पुढे मागं होतो, विचार पुढे मागे होतात. अशा वातावरणातनं हे सगळं तयार झालं आणि त्याला एक सध्याच्या जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा जो काही आपल्यावर परिणाम आहे त्याचा माझ्या विचारावर जो काही परिणाम झाला आहे, जे काही ॲब्सॉर्ब झालं त्याचं एक तिरकस किंवा ऑब्लिक स्वरूप हे मांडण्याचा मी प्रयत्न केला. मी तुम्हाला दोघांना विचारतोय की मी आधी सरांची संवाद पूर्ण करून तुमच्याकडे येऊ का आलटून पालटून विचार. मी दिग्दर्शकाकडे येतोय, अनुपमकडे. सरांनी उल्लेख केला आत्ता. आता बऱ्याच वेळेला आत्ताच्या पिढीवरती सर्रास आरोप करतात की या पिढीला जुनं काही नको आहे, परंपरेपासून तुटलेले आहेत, जे काही हवं आहे ते पाश्चात्य हवं आहे, धेडगुजरी हवं आहे. या सगळ्या बॅकड्रॉपवरती आळेकर सरांचं नाटक तुझ्यासारख्या तरुण दिग्दर्शकाला करावंसं वाटणं आणि ते पेलणं, याच्यासाठी अनुपम तू काय तयारी केलीस? मला वाटतं तरुण या गोष्टीची व्याख्या परत रिडिफाईन करायला हवी. वा वा. कारण का आमच्या टीममधले कित्येक लोक आहेत ते माझ्या अर्ध्या वयाचे आहेत. तर मला तरुण म्हणला तर पण ऑब्व्हियसली मला आठवतं आहे की मी त्यांचा विद्यार्थी आहे. मी 3 वर्ष ललित कला केंद्रात शिकत असताना आळेकर सर HOD होते. मी तेव्हा त्यांचं महापूर केलं होतं. नंतर महानिर्वाण, बेगम बर्वे दोन्हीच्या संचात होतो. आणि तेव्हा ती नाटकं वाचून जसं सुव्रत म्हणला किंवा गिरिजा म्हणली तसंच होतं की अरे यार, चुकीच्या काळात जन्माला आलो. त्यांच्या थिएटर अकॅडमीमध्ये असता आलं पाहिजे होतं. असंच काय आमचं एक रोमॅन्टिक गोल्डन एज थिंकिंग डोक्यात चालू राहायचं की अरे ही संधी, मग काहीतरी परत करूयात का, काहीतरी रिइंटरप्रिट करूयात का, काहीतरी जुनी टेक्स्ट घेऊन अडॅप्ट करूयात का, हे कायमच स्वप्न होतं. पण जेव्हा त्यांनी ते नवं नाटक आत्ता लॉकडाऊनच्या काळात लिहिलं आणि त्याचा एक ड्राफ्ट वाचायला मिळाला, तेव्हा आय वॉज सर्टन. ते मला समजलं होता का तर नाही. पहिल्या 1 वाचनात पूर्णपणे समजलं असं नाही, पुढच्या 5 वाचनात समजलं असं नाही. धागे मिळत होते, कशाबद्दल असेल याबद्दल काही खुलासे होत होते. म्हणलं तर त्यात करगोटा आहे, त्याच्यात चीनही आहे, त्याच्यात गडकरी दिवाकरांपासून चालत आलेली परंपरा आहे आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी दिसत होत्या. पण त्या सगळ्याचं गोळाबेरी सर जसं म्हणले तसं की ती लिनियर गोष्ट नाही आहे की ज्याला सुरुवात मध्य शेवट असावा. सो याची सगळ्याचं सम टोटल काही हाती लागत नव्हती. पण हे लक्षात येत होतं की देर इज समथिंग व्हेरी मॅजिकल इन द स्क्रिप्ट आणि याच्यात नाटक आहे, याची फिल्म होऊच शकत नाही. हे नाटक संहितेत फक्त राहता कामा नये, याची कादंबरी होऊ शकत नाही, याची वाचनं ते करतायत पण आय डोंट थिंक द रीडिंग्स आर डुईंग जस्टिस टू इट. याचं नाटकच व्हायला हवं, ही एकच फक्त कन्व्हिक्शन खरं तर होती. आणि त्याच्यानंतर एक लांब प्रवास होता त्याचं उत्खनन करत जाणे या सगळ्याचा. एकच कोरोना अनुपम तू बघितलास, मी बघितला, अनेक लोकांनी बघितला. सरांनी त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं आहे. सरांचं बघणं आणि तुझं बघणं हे मॅच करता करता जाणीवेच्या पातळीवर हे नाटक काय देऊन गेलं? मला असं वाटतं की ज्या पद्धतीने त्यांनी त्याच्यात एक
कोरोलरी किंवा एक पॅरलल आहे ना 1919चा स्पॅनिश फ्लू. त्याच्यात मला आठवते मी इंग्लिश माध्यमात शिकलेलो शाळा आणि त्याच्यानंतर काही काळ कॉलेजातला. सो जेव्हा ललित कला केंद्रात गेलो तेव्हा माझी नैसर्गिक ओढ ही इंग्लिश सेक्शनच्या संहितांकडे जास्त. अशी आय वुड ड्रॉ माय सेल्फ टू मी शॉ वाचला आधी आणि अमुक तमुक आणि ऑब्व्हियसली लाडके लेखक होतेच, पण जितक्या सहजतेने माझे बाकी सहविद्यार्थी जितक्या सहजतेने मराठी नाटकाकडे जायचे. पण सो तेव्हा शांता गोखल्यांचं प्लेराईट ॲट द सेंटर नावाचं खूप मोठं पुस्तक आहे, विच इज द ओनली बिग ऑथॉरिटेटिव्ह लॉंग एसे ऑन मराठी थिएटर, की विष्णुदास भाव्यांपासून ते आत्ता 90च्या दशकापर्यंतचे विविध मराठी नाटककार. आणि त्याच्यात राम गणेश गडकरींना त्या द फर्स्ट मॉडर्न मराठी प्लेराईट असं म्हणतात. वा वा. एकच प्याला ॲज द फर्स्ट मॉडर्न मराठी ट्रॅजेडी. आणि जेव्हा मग सरांची संहिता वाचत असताना पाहिलं की गडकऱ्यांपासून सुरू झालेला करगोटा हा वृद्धापर्यंत पोचलेला आहे, तर इज दिस इन अ वे अ ट्रिब्यूट टू द ट्रॅडिशन ऑफ मॉडर्न मराठी प्ले रायटिंग. वा वा. आणि असे काही काही प्रश्नही येत होते, अशी काही त्याच्यातनं धागेही दिसत होते. सो इट वॉज अ थ्रिलिंग एक्सप्लोरेशन, म्हणजे इट वॉज अ बिग चॅलेंज टू सी की हे कुठे कुठे नेतं आहे नाटक. आणि वी स्टार्टेड देअर. वा वा. तुम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली. संहितेमध्ये सूचनांसकट लिहिलेलं आहे, स्तब्धता, मागे स्क्रीनवर काही गोष्टी दिसतात, तर या स्क्रीनचा एक कॅरेक्टर म्हणून किंवा रूपक म्हणून वापर करायचा, ही आयडिया कोणाची, सरांची का तुझी? मूळ संहितेत आहेच त्याच्यात, म्हणजे तशी सूचीच आहे की स्क्रीनवर काहीतरी येत राहतं, त्याच्यात प्रेझेंटेशन्स होतात. एका पॉईंटनंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काहीतरी आपणहून द्यायला लागतो. म्हणजे गडकरी म्हणलं की काहीतरी गडकरींची आर्बिट्ररी माहिती येते, दिवाकर म्हणलं की काहीतरी चालू होतं, असं त्याच्यात सूचना होतीच. पण मग त्याच्यानंतर काही लोक आम्ही त्याच्यातले ॲनिमेटर्स, डिझायनर्स, इलस्ट्रेटर्स असे गोळा केल्यानंतर मग त्याला रूपही येत गेलं प्रोसेसमध्ये. सर, मला एक उत्सुकता आहे, तुमच्यासाठीही प्रश्न आहे. रिअलिस्टिक आणि ॲब्सर्ड तुम्ही गगनिकेमध्ये पण त्याचं वर्णन केलेलं आहे की खऱ्या आयुष्यामध्ये आलं तर ती वास्तविकता आणि आमच्या नाटकामध्ये आलं तर असंगती. तर खूप कमी लेखक आहेत ज्यांनी रिअलिस्टिक आणि ॲब्सर्ड या दोन्हीचा मेळ उत्तम रीतीने घातला आहे. हे तुम्ही कसं साधलं आहे? त्याला खरं तर लॉजिक नाही, ते इन्स्टिंक्टिव्हली येतं. वा. जे काय बघितलेलं असतं, आपण कुठे ना कुठेतरी बघितलेलं असतं, ते केव्हा ना केव्हा तरी झिरपत येतं आणि ते लिनियर येत नाही किंवा सरळ रेषेत येत नाही. त्याच्यामुळे ते असंगत असं वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ महानिर्वाण मी नाटक लिहायला आता पुढल्या महिन्यात त्याला 50 वर्षे पूर्ण होतील, 22 नोव्हेंबरला. ते जेव्हा नाटक लिहिलं तेव्हा जर मी अशी कल्पना केलेली असती आणि सांगितलं असतं की ह्याचं ऑनलाईन स्ट्रीमिंग आमच्या कंपनीतर्फे चालू होईल, अशी जर पाटी स्मशानात लावली असती तर हे असंगत तेव्हा वाटलं असतं किंवा काहीतरी नाही. आज जर बघितलं तर आपल्याला तिथं दिसून येतं की आज जर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये तुम्हाला जर तिथं अंत्यसंस्कार करायचा असेल आणि त्याचं ऑनलाईन स्ट्रीमिंग करून पाहिजे असेल तर तिथं कॅमेरा बसवलेला आहे, कारण NRI सगळे तिकडे असतात आणि ही टेक्नॉलॉजी आता उपलब्ध आहे. किंवा त्या ठिकाणी असं आहे की तिथले जे गुरुजी आहेत ते गुरुजी उपलब्ध नसतील, पुरोहित उपलब्ध नसतील किंवा ते रात्रपाळीला 10 नंतर येऊ शकत नाहीत असं मध्ये होतं. तर त्यावेळेला त्यांनी कॅसेट ठेवलेली होती, कॅसेट रेकॉर्डर ठेवलेला होता आणि कॅसेट रेकॉर्डरवर संस्कार साधायचे आणि मध्ये गॅप असायची ते कृती करण्यासाठी, मग परत आवाज सुरू व्हायचा. ते म्हणजे आनंद सिनेमासारखं होतं खरं. पाहिलं असेल ते, तो टेपमधनं आवाज राहतो नंतर चालू. आता हे जर दाखवलं असतं तर ते असंगत आहे, पण ते आता रिअलिस्टिक किंवा तो वास्तववादाचा भाग झालेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं नाटक हे नाटक असतं आणि नाटक हे खोटं असतं. मोठ्या माणसांची ती एक प्रकारची भातुकली आहे आणि कोणी काही खरं कॅरेक्टर होत नाही, कॅरेक्टरमध्ये आतपर्यंत कोणी जात नाही, बाहेरनं त्याचे असण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे कसं की भक्ती वर्वे आपल्याला नाव सगळ्यांना माहिती असेल, आता त्या आधी वारल्या बरेच दिवस झाले. तर भक्ती ही ललित कला केंद्रामध्ये मी असताना ती शिकवायला यायची
आणि बळजबरीनं तिला आणून बसवायचं. ती म्हणली मला ह्याच्यातलं काही कळत नाही, मी ट्रेंड काय ॲक्टर नाही आहे, मी ट्रेंड डान्सर आहे. आणि मग ती विद्यार्थ्याला समजून सांगायची. ती म्हणली की मला काय ट्रेनिंग बिनिंग काही कळत नाही हां, मी काही मेथड बिथड मला काही कळत नाही, मला वर्तमानपत्र आणून द्या. तिला वर्तमानपत्र जर आणून दिलं तर ती म्हणते की ही बातमी जी आहे याची सुरुवात मी हसत करते आणि एंडला माझ्या डोळ्यात पाणी येईल, किंवा मी उलटं करून दाखवते. मी डोळ्यात पाणी आलं असताना वाचायला सुरुवात करते आणि शेवटी तुम्हाला हसवून दाखवते. असं मला का करता येतं हे मला माहीत नाही, त्याची मीमांसा मला करता येणार नाही, पण मला सांगितलं तर मी ते करून दाखवते. आणि ह्याचा वापर, ही जी काही ट्रिक किंवा ही जी काही मॅजिक मला सापडलेली आहे त्याचा मी वापर माझ्या पद्धतीनं जे टेक्स्ट माझ्याकडे येतं ते टेक्स्ट मी थिएटरच्या स्पेसमध्ये घेऊन जाताना मला करता येतं. असं तिचं साधं उत्तर होतं. तर ह्याला काही लॉजिक असतं किंवा नाही असं मला वाटतं. काय तुमचा प्रश्न होता? रिअलिस्टिक आणि तर त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की एक रिअलिझम असं आहे, या ठिकाणी रिअलिझम आहे, या ठिकाणी ॲब्सर्डिटी आहे, असं नसतं. कारण आपल्या आयुष्य आपलं इतकं नानाविध पद्धतीनं चालू असतं, किती स्तरावर चालू असतं, अनेक पद्धतीनं त्याचे काहीतरी फ्रेमवर्क वेगवेगळ्या ठिकाणी चालू असतात आणि त्या सगळ्याचा काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण म्हणतो की काळ आहे आणि काळ पुढे चालला आहे. आता काळ पुढे चालला आहे हे कोणी ठरवलं? कोणी ठरवलं? आता उदाहरणार्थ एक साधं वाक्य आहे, ते फिलॉसॉफिकल वाक्य म्हणतात, तर आपण नीट विचार केला तर तो कॉमन सेन्स होतो. म्हणजे कसं की आय डाऊट बिकॉज आय थिंक देअरफॉर आय एम. हे साधी वाक्य बघितली तर ही कॉमन सेन्सची वाक्य आहेत आणि ही एकत्र जर जोडली तर एक फिलॉसॉफिकल स्टेटमेंट त्याच्यातनं येतं की मला शंका येते. मला शंका का येते? कारण मी विचार करतो. मी विचार का करतो? कारण मी आहे, माझं अस्तित्व आहे या प्लॅनेटवर. तसंच माझं नट म्हणून मी तिथं उभा आहे. मी नट म्हणून तिथं उभा आहे, मी विचार करतो आणि माझ्याकडे एक टेक्स्ट आहे आणि ते टेक्स्ट घेऊन मला इथे यायचं आहे आणि मी आलो आहे आणि माझं अस्तित्व या रंगमंचाच्या स्पेसमध्ये माझ्या पद्धतीने मी कालवून दाखवतोय आणि ही स्पेस असल्या कारणाने मी ते सारवतोय ती स्पेस माझ्या पद्धतीनं. आणि ती स्पेस सारवण्याचा जो मार्ग आहे तो आपल्याला कोणी कधीतरी दिग्दर्शक प्रधानाने दिलेला आहे. जसं घाशीराम कोतवालमध्ये ते दिग्दर्शकीय परिणाम त्याचा अधोरेखित होतो. कधी कधी टेक्स्ट ओव्हरपॉवर करतं. ते टेक्स्ट तुम्हाला त्याचे शब्द पुढ्यात ठेवायला लागतात आणि त्याच्या मागं किंचित शरीर ठेवावं लागतं. कधीतरी शब्दातनं पुढे तुमचं शरीर काढावं लागतं जर काहीतरी फिजिकल ॲक्टिंग असेल तर. तर ह्याचं संतुलन करत याला कुठल्याही लॉजिक नाही, पण भान आहे. वा 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 वा, क्या बात आहे. पण भान आहे, ते भान शिकायला लागतं. शिकून येत नाही. शिकून काहीतरी एक रिअलायझेशन येतं तुम्हाला. नाटक बघून 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 रिअलायझेशन येतं. नाटक समजेल अशातला भाग नाही, पण एक रिअलायझेशन येतं की येस, हे जे दाखवलं ते माझ्या जवळच आहे, हे दाखवलं ते माझ्या मनातलं आहे, कुठेतरी मला एक भिडलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी एक ऑडियन्स आणि प्रेक्षक, दॅट थिन इमॅजिनरी लाईन दॅट डिवाइड्स ऑडियन्स अँड द ॲक्टर, ही बरोबर प्रेक्षकाला ती कळते की आपण या बाजूचे आहोत का त्या बाजूचे आहोत. तर कमिंग टू बॅक टू युअर क्वेश्चन, तेव्हा मला असं वाटलं की ह्या थिएटर स्पेसमध्ये टेक्स्ट म्हणजे संहिता घालण्याचे अनेक विविध प्रकार कालौघात चालत आलेले आहेत. अगदी आपल्या नाट्यशास्त्रापासून ते आत्तापर्यंत चालत आलेले आहेत. त्याच्यामुळे त्याला काय अर्थ नाही. ते कुठली पद्धतीने ती जी स्पेस आहे ती तुम्हाला सारवायची आहे हे तर रांगोळी काढणारी बाई ठरवते किती ठिपक्याची रांगोळी काढायची. ते आधी ठिपके ठरवलेले नसतात. वा. हातात फक्त स्पर्श असतो त्या रांगोळीचा आणि जमीन सारवलेली असते. त्यावेळेला कुठला तरी मंगल प्रसंग तिच्या मनात येतो आणि ती ठरवते की आज एवढेच ठिपके. तसं आहे ते. वा वा. डिजिटल माध्यमाच्या अतिक्रमणाबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केलेली आहे.
आमचा मुंबईचा एक मित्र आहे मिलिंद जोशी, त्यांनी अशी कविता लिहिली आहे की नवरा बायको शेजारी उभे असतात आणि तो नवरा म्हणतो की खूप वेळ तिच्या कानात किंचाळत राहिलो, त्याचा उपयोग झाला नाही, मग मी तिला व्हॉट्सॲप मेसेज केला, तेव्हा तिने माझ्या पायावरचा तिच्या टोकदार सँडलचा पाय काढला. तर आम्ही ऐकलं आहे तुमच्यासारख्याच आधीच्या पिढीतल्या लोकांकडनं की संगीत नाटकं रात्र रात्र चालायची, मग ते 2 अंकावरती आलं, आता ते 30 सेकंदाच्या रेळापर्यंत आलं आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही नाव इतकं वेगळं, ठकी कुठून ही आणली आहे आणि ठकीशी संवाद, तर तुम्ही आत्ताच्या पिढीचा जुन्या पिढीशी एक संवादाचा सांधा जोडू बघताय का या नाटकाच्या माध्यमातून, ज्या संवादाचा अभाव आहे आता? मला माहीत नाही, मी कोण हे ठरवणार. मी माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझी नाटक लिहिण्याची आणि लोकांपर्यंत ते नेण्याची भूमिका अगदी साधी एखाद्या गृहिणीसारखी आहे. आपल्याला गृहिणी सांगत नाही की कुठला पदार्थ करायचा, ती पदार्थ करते, उत्तम चव त्याला आणते आणि ती ताटातनं तुमच्या समोर घेऊन जाते की हा पदार्थ मी केलेला आहे, तो तुम्हाला आवडावा. माझी तीच आग्रह नाही, वा वा वा, आग्रह नाही की ही आमटी आहे ही माझ्या पद्धतीनं केलेली आहे, ती म्हणजे आज ही नेहमीची चव नाही, मग ती मावशी आली की तिला सांग तशी करायला, ती करेल. हीच भूमिका माझी आहे. त्याच्यामुळे मी कुठल्या तरी जुन्या पिढीशी संवाद साधतोय, नव्या पिढीशी संवाद साधतोय, हा माझा भाग नाही. माझ्या मनात जे मला सतत डाचतं ते मी कुठल्या तरी एका कागदावर किंवा माझ्या सिस्टीममधनं बाहेर काढण्याचा लॉजिकली, माझ्या दृष्टीनं लॉजिकली प्रयत्न मी करतो. कमिंग बॅक टू ह्याचं थोडंसं मी कौतुक करतो दिग्दर्शक म्हणून, कारण मला चांगला नेहमी मीच माझी नाटकं दिग्दर्शित करतो, परंतु मला अतिशय चांगला दिग्दर्शक माझ्या नाटकाला मिळाला हे मी अभिमानानं सांगतो. आणि माझा तो विद्यार्थी आहे, तो इतरांच्या सारखा नाही, तो BEची शेवटची परीक्षा न देता आपल्याला नाटक करायचं आहे, आपला मार्ग चुकला असं सांगून घरच्या लोकांच्या शिव्या घेऊन तो ललित कला केंद्रामध्ये ॲडमिशन घ्यायला आला. म्हणजे BE आता झाला असता तर 12वीचं उलटं करून सर्टिफिकेट घेऊन ललित कला केंद्रामध्ये आला आणि ॲडमिशन द्या म्हणाला. तिथनं त्यांनी 3 वर्ष घेऊन ललित कला केंद्राची पदवी घेतली. मग तो कर्ज काढून इंग्लंडला गेला. तिथं त्यांनी मास्टर्स इन फिल्म टेक्निक आणि थिएटर आर्ट्स हे केलं. मग 2-3 वर्ष तिथे वेस्ट एंडमध्ये त्यांनी इंटर्नशिप केली आणि तो वेस्ट एंडमध्ये जी थिएटर्स आहेत त्यांचे तो काय म्हणतात रील्स किंवा त्यांचे तो ट्रेलर्स, टीझर्स असं तो तयार करायचा, शॉर्ट फिल्म्स करायचा. तो अनुभव घेऊन तो आला. मग फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ते जवळ 3-4 वर्ष प्राध्यापक तो होता आणि आता तो फ्रीलान्स करून महाराष्ट्रातल्या, भारतातल्या अतिशय उत्तम विद्यापीठात तो स्वतःचे कोर्सेस तिथे फ्रीलान्स म्हणून चालवतो. त्यांनी ह्या नाटकातली जी दृश्यात्मक बाजू आहे ती अत्यंत बेमालूमपणे त्यांनी सांभाळली. याचं उदाहरण म्हणजे शेवटचं जे आहे की तुम्हाला त्या त्या सिनेमाचं नाव काय, शेवटचं सिनेमातलं गाणं एकटीच्या सिनेमातला तिचा सुलोचनाबाईंचा चेहरा दिसतो आणि हा म्हणतो केविलवाणा की ठके करमणूक होतीये ना ग. आणि तिथं फक्त शिवणयंत्राचा आवाजाने ती उत्तर देते. शिवणयंत्राचा धागा असा की हा धागा आपल्या आयुष्याला जन्म दिलेला आहे आणि एक एक टाका करत एक दिवस आपला असा आपण शिवले जातोय आणि मागं तो चेहरा दिसत असतो. इतकं विलक्षण हे संहितेत लिहिलेलं दृश्य आहे, पण ते संहितेतलं दृश्य त्याच ताकदीनं रंगमंचावर आणण्याचं जी खुबी आहे ती या आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय बरोबर साधली. याचं पॅरल उदाहरण द्यायचं असेल तरच जब्बार पटेलनी 36 पानी असलेली संहिता घाशीराम कोतवालची जशी 2.5 तास सगळ्या स्पेसमध्ये नेली, ते जसं कर्तृत्व होतं त्याचीच चुणूक जवळपास यांनी आत्ता आपल्याला दिली. त्याच्यामुळे या संधीचा फायदा घेऊन मला वाटतं आपल्याला घरी जेवायला जायचं आहे सगळ्यांना, आम्हालाही पुण्याला जायचं आहे, तर मी ह्याचं कौतुक करतो
आणि माझ्या वतीनं त्याला धन्यवाद देतो. शेवटच्या प्रश्नाकडे यायचं आहे. तुमच्याकडे कोणाचा करगोटा आलाय? आमच्याकडे करगोटा आल्या तर अनेकांच्याकडनं आला, पण असं कोणाचा स्पेसिफिक काही झाला नाही. आमच्याच मापाचा करून घ्यायला लागला. कारण गायकांना जसं विचारतात तसंच मी पण म्हणतो की आमच्या नाटकाचं घराणं आमच्यापासूनच सुरू होतं. परंतु सूर अनेक घराण्यातनं घेतलेले असतात. ते सूर आम्हाला लहानपणापासून अनेक घराण्यातनं मिळाले. तेंडुलकरांच्याकडनं मिळाले, बाळ कोल्हटकरांच्याकडनं मिळाले. किती कॉन्ट्राडिक्टरी आहे बघा. बाळ कोल्हटकरांच्या नाटकातलं गाणं आहे ह्याच्यात, आई तुझी आठवण येते. त्या कानिटकरांच्या नाटकातनं मिळाले. कानिटकरांचं नाव आहे त्यांच्या नाटकासारखं आम्ही करणार आहोत म्हणून. नंतर परदेशातल्या रंगभूमीकडनं मिळाले, ह्याच्यातनं मिळाले. त्याच्यामुळे धागे रेशमाचे अनेक मिळाले आणि करगोटा मात्र आमचा आम्ही तयार केला. वा वा. रिबूटिंग वाला. हां, त्याच्यात एक इंटरप्रिटेशन वाचताना असं होतं की ठकी जी येते ती, तिचं नाव ठकी असलं तरी ती AI रोबॉट आहे. म्हणजे जसं ॲलेक्सा असावं, सिरी असावं किंवा गुगलचं असावं. तर तो वृद्ध एका बाजूनी म्हणतोय आधीपासून काँग्रेस 90 2014 वगैरे म्हणतोय, पण त्यांनी स्वतःहून भूमिका घेतलेली नाही आहे. त्यांनी केलं आहे काय, तर त्यांनी आता जसं आपल्या बहुतांश लोकांच्या आयुष्यात जसं झालेलं आहे की आपण एक निरर्थ अडगळ मागे जमवून ठेवलेली ॲमेझॉनच्या बॉक्सेसची. आपली सगळ्यांची घरं ॲमेझॉनच्या बॉक्सेसनी भरलेली असतात. तर ती आलेली ठकीसुद्धा शेवटी नव्या घरी जाण्यासाठी त्या बॉक्समध्ये परत जाते. असा त्याच्यात एक इंटरप्रिटेशन होतं. पुणे सोलापूर पूर्वी रेल्वे असो किंवा बाय रोड असो, प्रवास खडतर असायचा प्रचंड. म्हणजे रस्त्याने येताना तर नंतर सोलापूर ही एक अफवा आहे असंच वाटायला लागायचं, आपण पोचतोय का नाही. आता बदलत्या काळामध्ये हे दोन्ही प्रवास फार सुंदर झालेत. थोडं सांस्कृतिक अंतर राहिलं, पण एक मोठा पूल पुण्यापासून सोलापूरपर्यंत बांधला आहे. तुम्ही पाहिला आहे का नाही माहीत नाही, मी मात्र पाहिला आहे. तो प्रिसिजन गप्पांचा बांधलेला सांस्कृतिक पूल आहे. आळेकर साहेब, प्रिसिजन गप्पांच्यामुळे बैठक नावाच्या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या हजारो मुलांना शास्त्रीय संगीताचं शिक्षण देण्यात येतं. पासवर्डसारख्या अंकाबरोबर हजारो मुलं काम करतात. प्रिसिजन गप्पा होतात, प्रिसिजन साहित्यविषयक कार्यक्रम होतो. आपल्याला खूप मनापासून शुभेच्छा आणि या दोन्ही मान्यवरांच्या प्रती खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद. तिघांचे मनपूर्वक आभार. मित्र, जाता जाता उद्याच्या कार्यक्रमाची आठवण देतो. उद्या आपण प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देणार आहोत. 2 संस्थांना पुरस्कार देऊन गौरवणार आहोत आणि त्यानंतर त्यांची मुलाखत आहे. उद्याही अशाच मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहू अशी नम्र विनंती करून आजचा कार्यक्रम आपण इथे थांबवतो आहोत.